हा सर. हा मॅडम, मला सांगा जशाच तसं वागायला पाहिजे का नको? म्हणजे समजा एखाद्यानं आपल्याला आर केलं तर आपण कार करायला पाहिजे का नको? तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारताय? कॉन्टेक्ट म्हणजे? कॉन्टेक्ट नाही. हा ऍक्च्युली आम्ही बोलत होतो की आम्ही ऍक्च्युली डिस्कस करत होतो की रामरावांना राजीनामा द्यायला सांगायचं की नाही. मला हे पटत नाहीये खरं. आणि मला आणि सासूबाईसनी ते पटतंय. आता तुम्ही सांगा जशाच तसं वागलं पाहिजे का नको? आरला कार केलं पाहिजे का नको तुम्हीच सांगा. हो, वागलंच पाहिजे. समोरचा जर चुकीचा वागत असेल तर त्याच्याशी त्याच्याच भाषेत बोलावं लागतं. मी तर म्हणते समोरच्याने जर वीट फेकून मारली तर आपण दगड फेकून मारावा. माझी तर हीच पद्धत. आतापर्यंत मी तसंच वागत आले आणि यापुढे मी तसंच वागत राहील. एक नंबर बर का मॅडम, बरोबर आहे तुमचं. ऐकलंस? बरं, आपण उद्या रामरावांना भेटतोय बरं का? उद्या भेटूयात आपण. गुड नाईट. गुड नाईट समर सर. हो, माझ्याकडे एवढं सारखं रागाने बघून तुमचे डोळे दुखत नाहीत का? रामरावाला उद्या भेटणार होता मी. रामरावाकडून राजीनामा काढून घेऊन समरला आमदार करायच्या हालचाली सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं, रामरावाने द्यावा का राजीनामा? पप्पा, तुम्ही नाही म्हणताय म्हणजे द्यावाच लागेल. मी द्यायला लावेन. पप्पा, तुम्ही आत ना राजकारणात सपशेल फेल झाला, त्यामुळे मी यापुढे तुमचे कुठलेही सल्ले ऐकणार नाही. आणि तुम्ही मला जे जे सांगाल ना त्याच्या बरोबर उलट करणार आहे. बरोबर ना? पप्पा, तुम्ही अजूनही नाहीच म्हणताय म्हणजे बरोबर आहे. गुरुजी, 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 गुरुजी थांबा की गुरुजी. ऐकायचं काम आहे गुरुजी माझं एक. गुरुजी, गुरुजी अहो थांबा की जरा गुरुजी. हरी तात्या चला की सगळी गुरुशी धरायला जरा. आपण का अहो हरी तात्या माझ्या जीवन मरणाचा सवाल आहे. चला की ओपिनी. चल सोड मला. नाही गुरुजी, अहो माझं ऐकून तरी घ्या की. नको बाबन, मी परत त्या ताई मॅडमकडे येणार नाही. फार डेंजर बाई ती. काय गुरुजी, मी तो डाव नाही मांडला, मी माझा डाव मांडला यावं. अरे बाबन, आता तुझा कसला डाव? अहो गुरुजी, माझं पान तेवढं जुळतंय का बघा की. अरे आता कसलं पान बबन? अहो गुरुजी, तुमच्याकडे ती धना मॅडमची पत्रिका का ना, तेवढं जुळतंय का बघा की माझं. कोण धना मॅडम? आहे का आता? अहो काल तुम्ही नाही का पत्रिका बनवली? बबन,
हे बघ मला परत त्या फांद्यात पाड नको बाबा, मला जाऊ दे. नाही थांबा गुरुजी, जरा 2 मिनिटं इकडे या. कशाला आता? या तरी तुम्हाला सांगतो या. गुरुजी, मागचा माणूस कोण आहे तुम्हाला माहित आहे ना? कोण? लय डेंजर माणूस आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की. कुख्यात गुंड आहे, कुख्यात गुंड. 7 मर्डर, 12 हाफ मर्डर, 17 दरोड. आणि 2 माणसांची हाडं ते नाहीत नाही अशी काट्या दिवशी मोडले ती माहिती का तुम्हाला? अरे मग बबन तू त्याच्यापासून लांब राहा. नाही ना लांब राहता येत. माझं लगीन झाल्याशिवाय तो लांब जाणार नाही माणूस. अहो, माझ्या लग्नाच्या टेन्शन मध्ये आहे ना, त्या माणसानं जवळजवळ 11 माणसांची हाडं अशी काट दिवशी मोडले ती. तुम्हाला 12वा माणूस व्हायचा आहे का? नाही नाही. मग माझं पान जुळतंय का कुठं बघा की तेवढं लगेच. बर चल. हा तिकडे निवांत बसून बघूया. अरे चालतं चला जरा. बबन हं. खरं सांगू? हे बघा संक्षी गुरुजी, तुम्हाला खरं सांगायलाच बोलू सांगा पडदेशी खरं. हे बघ ह्या मुलीचे घर फार बळकट आहेत बरं का, पण डेंजर पण आहे का. अयो, म्हणजे समी सारखी. अरे सुमीमध्ये आणि ह्याच्यामध्ये फार फरक आहे बबन. संख्या गुरुजी, अहो फरक तर पाहिजेच की. अरे फरक पाहिजेच की, नाहीतर ती बी माझी बहीण होईल की, मग लगीन कसं होणार माझं? संख्या गुरुजी, तुम्हाला माझी पत्रिका देतो, तेवढं जुळतंय का बघा. अरे कशाला? ग बसावं बघा की पत्रिका. काय बबन? बघा तुम्ही बघा, नीट बघा. नाहीतर संख्या गुरुजी, ताई मॅडमने तुमचं हाल केलं का नाही, त्याच्यापेक्षा डेंजर हाल तुमचं होतेली बरं का. ते बघितलं का? कुख्यात गुंड. माझ्या लग्नाचं टेन्शन लय आहे त्यासनी. अरे जात्या, माझ्या लग्नाचं टेन्शन आहे का नाही तुम्हाला? तर हाय की. आहे की, बघा आहे का. बघा की तेवढी रमी बसते आता. बघा बघा. बबन हं? पत्रिका जुळती रे तुझी. हा? तू ह्याच्याशी जर लग्न केलं ना तर नशीब उजाडणार तुझं. अयो, काय सांगताय काय हो करू? हो कर कर, तू हिच्याशीच लग्न कर, म्हणजे आयुष्यभराची अक्कल येईल तुला. अयो, देवा पावलास बर का मला तू. अक्कल येईल म्हणजे? म्हणजे ही मुलगी फार हुशार आहे रे. तू ह्याच्याशी जर लग्न केलंच ना तर तू कुठल्या कुठे जाऊन पोचशील. अयो गुरुजी, माझी ग्रह बळकट आहे ती म्हणा की. तिचे तिचं काय ना माझं काय. आता आम्ही दोघं आहे का नाही एकच होणार आहे बा गुरुजी. बर जाऊ मी. जावा ठीक आहे, पत्रिका तुझी. द्या. धना सुमे, हे सुमे, काय ग, काय झालं? भैयाजी आज ते मीटिंग आहे म्हणून जरा भ्या वाटायला लागले. कसलं? हा, अगं बोल की. राहू द्या, मन चिंती ते वैरीनं चिंती. अगं पण मनात पण दाबून ठेवणं चांगलं नसतंय. माणसानं कसं मोकळ्या मनानं सांगावं सगळं. काय नाही भैयाजी, हा? मागच्या टायमाला हे त्या शिंदेच्या विरोधात उभं राहिलं होतं आणि मग काय काय झालं होतं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि आता तर त्या रामरावच्या विरोधात म्हणजे भैयाजी, तो माणूस तर त्या शिंदेपेक्षा मोठा आहे, आमदार आहे. हो, आणि त्यात आधीच राग आहे समोरवर त्याचा. अरे मग सांगा की समरला जाऊ नकस म्हणून. समरपेक्षा अनुराधाला सांगितलं तर चांगलं आहे. अरे मग तू सांग की. मी होय, अरे तुझी बायको आहे म्हणल्यावर तूच सांगायला पाहिजे ना. माझं ऐकणार नाही अनुराधा. आता हाय काय, आता तुझं ऐकणार नाही तर ते आमचं काय ऐकल र. बयो, तुझं ऐकते ती. हे बघ शेऱ्या, मी तिथंच बोलणार जिथं आपल्या घराचा सवाल आहे. उगाच सगळीकडे नाक खुपसणं मला नाही पटत बघ. हे बघ, समरनाने तिनं निर्णय घेतलाय, त्यात मी काय बी बोलणार नाही. हे बघ सुमे, अगं तुला पाहिजे तर तू समजावून सांग की समरला. मला एक सांग पोरे, समरला राजकारणात असावं का नसावं?
अहो असायच पाहिजे बयाजी. ह्यासनी लोकांना मदत करायची लय आवड आहे. आपण का म्हणून अडवायचं त्यासनी? अगं मग हेच, चांगलं काम करणाऱ्याला अडवणारी 1000 जण असतात, पण आपण थांबायचं नसतंय. आणि राजकारण म्हणल्यावर अशा गोष्टी ह्या होतच असतात. त्याची तयारी करावीच लागते. मन जरा खंबीर कर. आणि हे बघ, जिथं चांगलं असतंय तिथंच वाईट येतंय, पण आपण नेटानं सामना करायचा असतो त्या वाईटाचा. शिरत का डोसक्यात? अगं अडचणीत तर देवाला बी चुकलेली नाही, तिथं तर आपण माणसं आहोत. काळजी करण्यापरीस आल्या संकटाला सामना करायला धीर दे समरला. खंबीरपणानं उभी राहा पाठीशी त्याच्या. हा काय? हा अहो आम्ही रामरावांना भेटून येतोय. ते कळालं मला, पण समर जरा जपून, काळजी घ्या. मी आहे ना समर बरोबर, मग काळजी कसली? हा, आणि ताई आहे म्हणल्यावर मीटिंग सक्सेस होणारच. डॅडी, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही जस्ट बोलून येणार आहोत त्यांच्याशी, आणि जर त्यांना सगळ्या गोष्टी पटल्या तर काहीच अडचण नाही. चल समर. अहो 1 मिनिट थांबा. काळजी घ्या. सुने, तुम्ही काही लढाईला नाही चाललोय. पण जर आज रामरावांनी ऐकलं नाही तर लढाईलाच सुरुवात होणार आहे. चला. काळजी करू नको. येतो मी. बाय बाय. ताई, रामराव येईल असं खरंच तुला वाटतंय? यावं लागेल त्याला. हो, पण स्वतःच्या पायावर कोण कुऱ्हाड मारून घेईल ना? पण त्याच्या पायावर कुऱ्हाड पडणार आहे हे कोणी सांगितलं? हा, तेही बरोबरच आहे. पण ताई, इथं आल्यावर त्याला कळणारच ना. मग त्याला आधी येऊ तर दे. तेच विचारतोय ताई, येईल का तो? येईल. मम्मा, पण त्यांना असं राजीनामा द्या असं कसं सांगायचं? ते तू सगळं माझ्यावर सोड. तुम्ही कशाला चहा घेऊन आलात? बबन असेल ना बाहेर, त्याला सांगायचं. हो, काहीच हरकत नाही. ताई मॅडम साठी चहा बनवून आणणं म्हणजे माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे सर. हो नाही, पण हे तुमचं काम नाहीये. घ्या मॅडम. घ्या सर. घ्या मामा. पण ज्या कामासाठी तुला घेतलंय ते विसरू नकोस म्हणजे झालं. मी ज्या कामासाठी इथं आले ते मी कधीच विसरणार नाही. तुम्ही त्याची काही काळजीच करू नका ताई मॅडम. तुम्हाला लवकरच रिझल्ट दिसेल. दिसायलाच पाहिजे. ताई मॅडम वाट बघतात त्याची. वाट बघायची पण गरज नाही, कारण सगळी कामं पटापट करायची सवयच आहे मला जणू. आज इथे एक महत्वाची मीटिंग आहे, कळलं असेलच तुला. हो हो, समर सरांनी सांगितलं की मला. फक्त त्यामध्ये काही कायदे आणि नियम सांगू नकोस, म्हणजे ही तशी मीटिंग नाही. येऊ का आत? ताई मॅडम या. चहा घेणार? नाही, घ्या तुम्हीच. महत्वाचं बोलायचं होतं म्हणून आलोय मी. बोला की. मला नाही हो, ताई मॅडमला महत्वाचं बोलायचं होतं असा फोन केलता त्यांनी मला. रामराव, आपला भाग फार मागे पडलाय, त्याचा विकास व्हायला हवा असं नाही वाटत तुम्हाला? वाटतं की,
तरी विकासाचं एकही काम केलं नाहीत तुम्ही का? ताई मॅडम, आजवर पक्षश्रेष्ठींनी सुद्धा जाब विचारला नाही मला. नसेल विचारला, पण या भागातली एक जबाबदार नागरिक म्हणून हा प्रश्न मी विचारूच शकते. जाऊ दे ते सोडा. पण तुम्हाला असं नाही वाटत की आपल्या भागाला महाराष्ट्राचं नेतृत्व करायचा मान मिळावा? वाटतं की. ताई मॅडम, तुम्ही लावा फिल्डिंग माझ्यासाठी, मी लगेच मुख्यमंत्री होतो बघा. फार छान स्वप्न आहे तुमचं. आता तुम्ही पोरासाठी बघताय, मी माझ्यासाठी बघतोय. पण माझं स्वप्न खरं होणार आहे. बर, मला कशाला बोलवलं ते सांगा. काय आहे, आम्हाला समर साहेबांना लवकरात लवकर मुख्यमंत्री बनवायचं. तेव्हा तुम्हाला तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. तुमच्या जागेवरून आम्ही समर साहेबांना निवडून आणायचं ठरवतोय. अच्छा, आता आलं ध्यानात. काय मॅडम, आता मी काय म्हणतोय ते नीट ऐकून घ्या. तुमच्या पोराला मुख्यमंत्रीच काय, अहो साधा सरपंच सुद्धा होऊ देणार नाही, मी सांगितलंच की तुम्हाला. रामराव, तुमच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा आहे माझ्याकडे.